नमस्कार मंडळी, द रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड सँडविच। मी त्याच्यासाठी इथे मिरची घेतलेली आहे, तिला बारीक कट करून घ्यायचं आहे। मिरची आणि कोथिंबीरला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं आहे। मी तर बॉईल पोटॅटो आधीच मॅश करून ठेवलेले आहेत। आपण त्याच्यात आता हे मिरची आणि कोथिंबीर मिक्स करूया। याच्यात आता आपण मसाले टाकूया। मी इथे धना जिरा पावडर घेतलेली आहे। नॉर्मल गरम मसाला, चाट मसाला टाकायचा आहे, थोडा हळद पावडर। आता आपण याला तडका लावून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण राई टाकूया। राई तडतडायला लागली, आपण आता याच्यात जिरा टाकूया। आपला तडका लावून झाला आहे, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं नमक, मला स्पूनने व्यवस्थित मिक्स नाही करता आलं, हाताने करते। तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तुम्ही तसं मिक्स करू शकतात। आता आपण बॅटरची तयारी करूया। मी एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात नमक, लाल तिखट, हळद, जिरा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जसं लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकत आपण याचं बॅटर व्यवस्थित बनवूया, जेणेकरून जास्त पातळ पण पाहिजे नाही, जास्त घट्ट पण पाहिजे नाही। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करूया। त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण याच्यात सोड्याचा वापर करणार नाही आहोत। मी याच्यात कोथिंबीर कट करून टाकते, परत मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी इथं गव्हाच्या पिठाचे ब्रेड घेते। आपलं बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित लावून घेऊया। व्यवस्थित सर्व चारी साईडला लावून घ्यायचं आहे, म्हणजे खायला आपलं ब्रेड सँडविच छान लागेल। दुसऱ्या ब्रेडने वरून थोडं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याला आपण कट करून घेऊया। आणि याला आता बॅटरमध्ये आपण कोट करून तेलामध्ये सोडूया। याला जास्त हाय पण नाही, जास्त लो पण नाही, मीडियम फ्लेमला तळायचं आहे। तसेच एक एक करून सर्व ब्रेड पकोड्यांना आपण स्टफिंग लावून घेऊया। माझी कढई ॲल्युमिनियमची आहे, त्याला हे पलटी करताना चिपकू शकते, त्याच्यासाठी मी वरून थोडं तेल शिंपडते, जेणेकरून नॉर्मल वरून पण तळलं जाईल। बघा, मला पलटी करायला काही प्रॉब्लेम नाही आला। तुमची कढई नॉनस्टिकची असेल ना तर तुम्हाला याची काही गरज नाही पडणार। दोघं साईडने व्यवस्थित क्रिस्पी मीडियम फ्लेमला तळू द्यायचं आहे। हे बघा, आता आपलं ब्रेड पकोडा रेडी आहे। आपण आता काढूया। बघा, आपले ब्रेड सँडविच इथं तयार आहेत। मी आता आधीच मिरची तळून घेतली होती। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब